शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. मुख्यमंत्री फडणवीसांनी अर्थसंकल्प सादर केला आणि या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ केलं जाणार आहे. पाहुयात त्यावरचा हा रिपोर्ट. पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे. अर्थसंकल्पात मुख्यमंत्री फडणवीसांनी मोठी घोषणा केली. 2 लाखांपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा फडणवीसांनी केली आहे. पात्र शेतकऱ्यांसाठी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळेल. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होईल. तसंच नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000ची मदत मिळेल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असं या कर्जमाफी योजनेचं नाव आहे. आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते. त्याकरिता समिती गठीत केली आहे. राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे. शेतकऱ्याचं जर भलं खरंच करायचं असेल तर पात्र अपात्र ही जी काही त्यांनी शाब्दिक खेळ केलेला आहे तो तसा न करता ज्याप्रमाणे आम्ही कालबद्ध पद्धतीने शेतकऱ्याला 2 लाखापर्यंत कर्जमुक्त केलं होतं तसं त्यांनी किती तारखेपासून 30 सप्टेंबर म्हटलंय, पण पहिली म्हणजे आमचं सरकार येण्याच्या आधी जी योजना यांनी जाहीर केली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ती अजून सुरू आहे. अर्थसंकल्पामध्ये वारंवार 2047चा उल्लेख झाला, तर आत्ताची कर्जमुक्ती 2047 पर्यंत तरी पूर्ण करणार का हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगावं की या तारखेपर्यंत ही कर्जमुक्ती आम्ही पूर्ण करू. जे खरे शेतकरी आहेत ते सगळे त्याच्यामध्ये कव्हर होतील. आणि पूर्वी जसं आपल्याला अनुभव आलेला आहे की कधीतरी 10-12 वर्ष म्हणजे असंही आपण पूर्वी बघितलंय 10-12 वर्षापूर्वी बंद झालेले अकाउंट देखील काही बँकांनी आपल्याला दिले आणि आपल्याकडनं त्यातले पैसे घेतले आहेत. आपली कर्जमाफी बँकांकरता नाही आहे. कर्जमाफी बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे जावे याकरता नाही, शेतकऱ्याला त्या ठिकाणी पुन्हा एलिजिबल होता व्हावं त्याच्या नावाने कर्ज असू नये याकरता आहे. अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी अर्थसंकल्प सादर केला. 7,69,467 कोटी रुपयांचं बजेट मुख्यमंत्र्यांनी सादर केलं. लाडकी बहीण योजना ही सुरूच राहील आणि त्यासाठी निधीची तरतूद केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. येणाऱ्या 8 मार्च रोजीच्या जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना मी शुभेच्छा देतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. काळजी करू नका. तुमच्या मनातली एक एक गोष्ट आम्हीच पूर्ण करतोय, आम्हीच करत राहणार आहे. फक्त कोर्टात जाऊ नका, योजनेच्या विरुद्ध कोर्टात जाऊ नका. बजेटमधल्या इतर मोठ्या घोषणा नेमक्या काय आहेत तेही पाहूयात. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत $5 ट्रिलियन करण्याचं उद्दिष्ट आहे. आतापर्यंत 37 लाख लखपती निधी झाले आहेत. आणखी 25 लाख बहिणींना लखपती निधी करणार. 5 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणणार. वाढवण बंदर प्रकल्पातून 12 लाख रोजगार उपलब्ध होणार. प्रत्येक जिल्ह्यामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग केंद्र स्थापन करणार. मुंबई आणि MMR मध्ये 20 लाख झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करणार. 10 लाख परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणार. पण उद्धव ठाकरेंनी या बजेटला कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प म्हटलंय. प्रत्येकाला आता काही दिवसानंतर कळेल की या अर्थसंकल्पाने त्याच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे. मला असं वाटतं एकतर राज्याची आर्थिक परिस्थिती ही कशी आहे हे सगळेजण जाणतात. कर्ज काढून फटाके वाजवणारा हा अर्थसंकल्प आहे. त्यातून मला नाही वाटत राज्याचं काही हित साधलं जाईल. योजना आम्ही करतो, पण त्या योजनांसोबत आर्थिक शिस्त देखील आम्ही पाळतो. राज्याच्या ऐपतीनुसार त्या वर्षामध्ये त्या राज्याला किती कर्ज घेण्याचा अधिकार आहे हे रिझर्व्ह बँक घोषित करतं. त्याच्यावर कोणालाही कर्ज मिळत नाही. एकही वर्षी
रिझर्व्ह बँकेने आपल्याला जी लिमिट दिली आहे त्या लिमिट आपण पार केलेली नाही. उलट त्या लिमिटमधला काही भाग आपण कमी ठेवतो, म्हणजे तेवढं कर्ज घेत नाही, त्यापेक्षा कमीच कर्ज आपण घेतो. मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर विधिमंडळात दोन वेगवेगळी दृश्य दिसली. पत्रकार कक्षाच्या बाहेर मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकमेकांसमोर आले. यावेळेला दोघेही एकमेकांशी बोलताना दिसले. तर काही अंतरावर उपसभापतींच्या दालनासमोर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांच्या समोरून गेले, पण दोघांनीही एकमेकांकडे न पाहणंच पसंत केलं. विनायक डावरुंगसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.